कोविड-19 किंवा कोरोना व्हायरस या पृथ्वीतलावर येऊन आता बराच काळ झालेला आहे. वास्तविकता हा डिसेंबर महिन्यामध्येच चीनच्या वुहान प्रांतामध्ये आलेला होता आणि 30 जानेवारी 2020ला वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन म्हणजे जागतिक आरोग्य संघटनेने ही जागतिक आरोग्याची आणीबाणी जाहीर केली होती. त्या घटनेला 6 महिने पूर्ण होऊन गेलेले आहेत. अर्थात भारतामध्ये पहिला लॉकडाऊन आणि तोही स्वयंस्फूर्तीने करण्याचा जो होता तो 22 मार्चला झाला आणि प्रत्यक्षात 24 मार्चपासून मग लॉकडाऊन जो कायदेशीररित्या करण्यात आला त्यालाही आता 3 महिने होऊन गेलेले आहे. त्यामुळे सफिशियंट काळ यासाठी व्यतीत झालेला आहे आणि यामध्ये मग बरेचसे स्थित्यंतर घडलेली आहेत. खूप लोकांची जीवितहानी झालेली आहे जागतिक पातळीवरती आणि अर्थात जगाची अर्थव्यवस्थासुद्धा तशी बऱ्यापैकी खिळखिळी झालेली आहे. याबाबत आपल्या सगळ्यांना हे माहिती आहेच हे काय चाललेलं आहे ते आणि हे केव्हा संपणार आहे याबाबत सुद्धा आणखी तशी अनिश्चितता आहे. या सर्व पार्श्वभूमीवरती आपण एक लक्षात घेतलं पाहिजे की कोरोना व्हायरसने बाकी गोष्टी होत असतानाच काय शिकवलं. तर म्हणजे याचाही सायमल्टेनियसली विचार करण्यात आला पाहिजे की भविष्यात काय होणार आहे, पोस्ट कोविड वर्ल्ड की भविष्यामध्ये कोरोना व्हायरस नंतरचं जग कसं असेल याच्याबद्दल चर्चा आहे. पण काहीतरी धडा या कोरोना व्हायरसने आपल्याला शिकवलेला आहे आणि तो धडा काय आहे याचं खरं म्हणजे वैयक्तिक पातळीवरती, समाज पातळीवरती, देश पातळीवरती आणि जागतिक पातळीवरती विचार करण्याची गरज आहे आणि अर्थात त्याबद्दल विचार चालू आहे. विचार चालू नाहीत असं नाही. मी कोरोना व्हायरसने जे काही धडे शिकवलेले आहेत त्या सर्वांमध्ये काही जाणार नाही, पण काही ठराविक धडे 2-4 धडे त्यांनी आपल्याला शिकवले आहेत. धडा शिकवणं आपल्याला मराठीमध्ये सगळ्यांना माहिती आहे की काय शिकवून जाता तुम्ही, त्यामुळे हे मी आपल्याला थोडंसं थोडक्यात सांगणार आहे. एक तर ग्लोबलायझेशन, जागतिकीकरणामध्ये सर्व जग एकत्र आलेलं आहे. सर्व जग एक खेडं आहे. सर्व जग एकमेकांना कनेक्टेड आहे. त्यामुळे पूर्वीसारख्या ह्या जगाच्या बाउंड्रीज ह्या सील नाही आहेत. ह्या जगाच्या बाउंड्रीज आता तशा बऱ्यापैकी ठिसूळ झालेल्या आहेत, त्या पुसट चाललेल्या आहेत. या अर्थाने की लोकांचं आवक जावक, तुमच्या वस्तूंची आवक जावक हे सायबर स्पेसमधून त्याची टेक्नॉलॉजी वापरून जगभर याचा खरं म्हणजे की प्रसार होतो, व्यापार होतो आणि उपयोग होतो. त्यामुळे जगाच्या बाउंड्रीज ह्या पुसटशा झाल्यात असं म्हटलं जातं आणि त्यासाठी मग जग हे एक होत चाललेलं आहे. असं असताना मग ज्यावेळेस जग हे एक होत चाललेलं आहे, जग हे एकसंध होत चाललेलं आहे, अशा वेळेस जागतिक संघटनांचं वर्चस्व, जागतिक संघटनांचं महत्त्व हे जास्त असतं. गेल्या 15-20 वर्षाचा जर विचार केला तर आपल्याला यामध्ये एक निश्चितपणे दिसून येईल की जागतिक ज्या संघटना आहेत त्यांचा प्रभाव जगावरती कमी कमी होत चाललेला आहे. मग ते वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन असेल किंवा वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन असेल किंवा युनो असेल किंवा तुमची वर्ल्ड बँक असेल किंवा इंटरनॅशनल मॉनिटरी फंड असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा प्रभाव जो वाढायला पाहिजे होता. कारण जर जग ग्लोबलायझेशनकडे, जागतिकीकरणाकडे चाललं असेल तर जगाचं चलनवलन नियंत्रित करण्यासाठी ह्या जागतिक संघटना तशा सुदृढ व्हायला पाहिजे, त्या झालेल्या नाही आहे आणि त्याचा प्रत्यय आता कोरोनामुळे आपल्या पुढे आलेला आहे. कोरोना हा जरी चीनमध्ये त्याचा उगम झाला असला तरी जगामध्ये जे काही विमानसेवा आहे किंवा समुद्रमार्गाने जाणारे जे काही त्याचं ट्रान्सपोर्टेशन होत आहे, शिपमेंट होत आहे, हे मोठ्या प्रमाणात असल्यामुळे मग यासाठी नियंत्रण जागतिक पातळीवरती होण्यासाठी ज्या सुदृढ आंतरराष्ट्रीय संघटना होत्या त्या नाही. आपल्याला पहिली गोष्ट कोरोनाने सांगितली की जगाच्या ज्या जागतिक आंतरराष्ट्रीय संघटना आहेत त्या वीक झालेल्या आहेत आणि त्या वीक झाल्यामुळे मग कदाचित हे संकट आणखी गहिरे झालेलं आहे. त्यामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती या जागतिक संघटना पुन्हा एकदा सुदृढ करणे नुसतंच आवश्यक नाही
ती काळाची गरज आहे, हा पहिला धडा कोरोनाने आपल्याला दिलेला आहे. जर आपण याच्यामध्ये आणखी असेच चुका करत राहिलो आणि जागतिक संघटना ज्यांचं नियंत्रण जगावरती राहणार नाही, ज्यांचं नियंत्रण म्हणण्यापेक्षा कॉर्डिनेशन जर राहिलं नाही, तर मग अशा प्रकारचे त्रास मानवतेला हे आणखी जास्त पद्धतीने होतील. आणि म्हणून की कोणतं संकट कधी येणार आहे हे सांगून येत नाही. त्यामुळे जागतिक संघटनांचं समन्वयन करण्यासाठी या संघटना सुदृढ करण्याची गरज आहे. हा पहिला धडा कोरोनाने दिलेला आहे. त्याचं मी उदाहरण देईल. ज्या दिवशी वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन किंवा जागतिक आरोग्य संघटनेने सांगितलं 30 जानेवारीला की ही जागतिक आरोग्याची आणीबाणी आहे, त्याच दिवशी जर ही संघटना आणि सर्व देशांनी त्या संघटनेला जर त्यांचं ऐकलं असतं तर कदाचित सर्व विमानसेवा थांबवण्यात आल्या असत्या. जर 30 जानेवारीला तर जगापुढचं हे संकट कदाचित टळू शकलं असतं. त्यामुळे हा मोठा धडा, अ बिग लेसन फॉर ह्युमॅनिटी, या कोरोनाने दिलेला आहे. त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करून चालता येणार नाही. दुसरं, जगाची जी अर्थव्यवस्था आहे ही अर्थव्यवस्था नफा, प्रॉफिट, भांडवलशाही याकडेच गेल्या शतकामध्ये तिचा प्रवास चालू आहे. आणि नफा मिळवण्यासाठी, त्याची एफिशियन्सी, कार्यक्षमता जी आहे ती वाढवण्यासाठी तसं स्वतःहून असं एक नवीन अर्थशास्त्र तयार झालेलं आहे की ज्यामध्ये मोठ्या कंपन्या असतील किंवा मोठे व्यावसायिक असतील हे आणखी मोठे होत गेले. कारण खाजगी क्षेत्र आहे नफा कळवण्यामध्ये जास्त कार्यक्षम असतं, शासन त्याच्यामध्ये काही करू शकत नाही. आणि म्हणून हे नफा तिकडे गेल्यामुळे तशी अर्थव्यवस्था तशी झालेली आहे. हरकत नाही, पण ह्या नफ्याला किंवा नफ्याला बढावा देणारी जी अर्थव्यवस्था आहे त्या अर्थव्यवस्थेचा फायदा कोरोनासारख्या परिस्थितीमध्ये होतो का, हा प्रश्न आहे. आपण जरा खोलवर विचार केला तर जे खाजगी भांडवल किंवा खाजगी संपत्ती तयार झालेली आहे गेल्या 60-70 वर्षामध्ये, त्या संपत्तीचा फायदा कोरोनासाठी झाला आहे का? उत्तर आहे नाही. कारण असं आहे की ही जी संपत्ती काही ठराविक लोकांच्याकडे एकवटलेली आहे ती अशा वेळेस सर्व समाजाच्या कामी येईलच असं नाही, किंबहुना ती आलेली नाही आहे. आणि याचं कारण असं आहे की भरपूर उदाहरणं देता येतील की हा जो प्रॉफिट तयार झालेला आहे, अमेरिकेचं जर उदाहरण द्यायचं झाला तर त्यांच्या लोकसंख्येच्या समजा आपण 50% जरी रोजगार म्हटला, 16 कोटी त्यांचा रोजगार आहे. पण पहिल्या 4 महिन्यामध्ये त्यांच्याकडे 16 कोटीमध्ये 4 कोटी 10 लोकांचा रोजगार हा व्यपगत झालेला आहे, तो संपुष्टात आलेला आहे. त्यामुळे अमेरिकेमध्ये प्रचंड कॅपिटल असलं, प्रचंड भांडवल असलं, प्रचंड संपत्ती जरी असली तरी ती संपत्ती या लोकांचा रोजगार वाचवण्यासाठी कामी आलेली नाही. त्यामुळे कोरोनाचा दुसरा आणि अतिशय महत्त्वाचा आणि ते जगभर तेच लागू आहे आणि तो धडा असा आहे की जी खाजगी संपत्ती तयार झालेली आहे, ज्याच्यामध्ये भांडवलशाहीला जो बढावा देण्यात गेल्याचं अर्थकारण केलेलं आहे, ते कोरोनासारख्या संकटामध्ये कामी येत नाही. हे अतिशय विदारक असं सत्य अर्थशास्त्राचं कोरोनाने दाखवून दिलेलं आहे. तिसरी गोष्ट, संपूर्ण जगामध्ये, त्यामध्ये भारत पण आहे, की खाजगीकरण याकडे खरं म्हणजे की सगळा ओढा आहे. सर्व अर्थशास्त्री, सर्व प्रशासक आणि सर्वजण हे की खाजगीकरण केलं तर सरकारी सेवा, शासकीय सेवा ह्या आणखी जास्त कार्यक्षम होतील आणि लोकांना त्यांचा फायदा होईल. आपण आरोग्य सेवेचा विचार करूया. आरोग्य सेवेच्या बाबतीमध्ये जगाचं जे प्रोग्रेस चाललेलं आहे, जगाचं जे पुढे चाललेलं आहे ते खाजगीकरणाकडे चाललेलं आहे. सर्व आरोग्य सेवा खाजगीकरणाकडे. मग हॉस्पिटल्स खाजगी असतील, डॉक्टर्स तर खाजगी आहेतच, फार्मास्युटिकल कंपनीचे विक्रेते ते खाजगी आहेच आहे. आणि मग समजा काही शासन असतील किंवा महानगरपालिका असतील यांच्याकडे जे काही हॉस्पिटलसाठी असतील किंवा दवाखान्यासाठी जे प्लॉट असतील, जे ॲक्वायर केलेले असतील, ते इव्हेंच्युअली खाजगीकरणाकडे दिले असतात चालवायला. त्यामुळे खाजगीकरणाचं वारं इतकं प्रचंडपणे आरोग्य खात्यामध्ये जगभर हे केलेलं आहे. तर त्याचा फायदा कोरोनाच्या वेळेस झाला का? किंवा आणखी एक दुसरी गोष्ट अशी आहे की खाजगीकरण कुठपर्यंत गेलेलं आहे
की खाजगीकरणासाठी मग काही विमान कंपन्या मध्ये आलेल्या आहेत. त्यांचा विमा हा वैयक्तिक काढायचा आहे किंवा मग शासन काढून देतं आणि मग ते विम्याच्या माध्यमातून खाजगी हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्याची जनतेने त्याचा फायदा घ्यावा अशा पद्धतीची व्यवस्था आहे. ह्या सगळ्या गोष्टीचा जर विचार केला तर हे कोविड-19 किंवा कोरोनाच्या पार्श्वभूमीवरती ही खाजगी जी काही व्यवस्था तयार झालेली आहे गेल्या 15-20 वर्षांमध्ये मुख्यत्वे करून त्याची सुरुवात बरीच अगोदर झालेली आहे. हे आरोग्यसेवेच्या खाजगीकरणाचा फायदा झालेला आहे का? नाही. जर असा जर झाला असता तर खाजगी क्षेत्रातील हे जे काही आता इन्फ्रास्ट्रक्चर तयार झालेलं आहे ते आत्ता कामी आलं असतं आणि मग लोकांना अफोर्डेबल किफायतशीर अशा पद्धतीच्या सेवा खाजगी क्षेत्राकडून मिळणं गरजेचं होतं किंवा मॅस स्केलमध्ये ते मिळणं गरजेचं होतं. कारण ज्यावेळेस महामारी येते, पॅन्डेमिक येते, हे मॅस स्केलमध्ये पाहिजे असतं. सध्या इन्फ्रास्ट्रक्चर मॅस स्केलमध्ये खाजगी क्षेत्रात तयार झालेलं आहे. आपण शासकीय क्षेत्रामध्ये किंवा महापालिका क्षेत्रामध्ये ते तितकं तयार केलेलं नाही. आपण खाजगी क्षेत्रामध्ये हे इन्फ्रास्ट्रक्चर वाढावं असा बढावा दिलेला आहे कॉन्शियसली धोरण म्हणून. पण ते जे बढावा दिलेला आहे त्याचा कोरोनाच्या पार्श्वभूमीवर फायदा झालेला आहे का? नाही. त्याचा अजिबात फायदा झालेला नाही. आणि मग पुन्हा एकदा शासनाला स्वतःच्या तिजोरीमधून किंवा मग लोकांच्याकडून काही मदत घेऊन स्वतःचं इन्फ्रास्ट्रक्चर तात्पुरत्या स्वरूपात तयार करण्याची गरज पडलेली आहे. त्यामुळे आरोग्य क्षेत्रामध्ये जे खाजगीकरणाचं वारं जगभर चाललेलं आहे त्याच्यात भारत आणि महाराष्ट्रसुद्धा सुटू शकलेलं नाही. ते जे खाजगीकरणाचा फायदा कोरोनासारख्या महामारीच्या वेळेस होत नाही हे सत्य आणि हा तिसरा महत्त्वाचा धडा कोरोनाने दिलेला आहे की हे खाजगी क्षेत्रावर तुम्ही जर सुकून दिलं आणि तुमचा शासकीयमध्ये तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढवलं नाही तर मग भयानक परिस्थिती उद्भवू शकते. आणि म्हणून हा धडा फार महत्त्वाचा आहे की यापुढे जर लोकांना कमी त्रास व्हावा, जीवितहानी कमी व्हावी असं जर व्हायचं असेल तर धोरणं पुन्हा एकदा बदलली पाहिजेत आणि आरोग्याच्या सोयी सुविधा, आरोग्याचं इन्फ्रास्ट्रक्चर हे शासनाअंतर्गत किंवा महापालिका अंतर्गत मोठ्या प्रमाणात तयार होऊन खाजगी क्षेत्र त्याला सपोर्टिव्ह असं झालं पाहिजे. अन्यथा हे खाजगी क्षेत्रावरती सोपवून दिलं तर पुढे जे काही घडणार आहे त्याच्यामधून हे काही होऊ शकत नाही. त्यामुळे हा तिसरा अतिशय महत्त्वाचा आहे. माझ्या दृष्टीने महत्त्वाच्या 3 ह्याच्यामध्ये हा सर्वात महत्त्वाचा एक धडा आहे की कोरोनाने दिलेला आहे की खाजगी क्षेत्रावरती अवलंबून राहू नका. आणीबाणीच्या वेळेस किंवा आरोग्याच्या आणीबाणीच्या वेळेस किंवा पॅन्डेमिक वेळेस त्याचा उपयोग कसा होत नाही हे सत्य आहे. पुढची गोष्ट, आपण आता 4थ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आहोत आणि अतिशय मोठी प्रगती आपण सर्व क्षेत्रात केलेली आहे. रिसर्चच्या बाबतीमध्ये आपण आर्टिफिशियल इंटेलिजन्स, कॉग्निटिव्ह ॲनालिटिक्स, 3D प्रिंटिंग असे खूप काही असं करतो आहोत आणि त्याच्यामुळे मग जग आता प्रचंड वैज्ञानिक झेप घेतलेली आहे. मग असं सगळं असताना आपण कोरोनासारख्या रोगावरती वॅक्सिन किंवा औषध ताबडतोब करू शकतो आहोत का? तर उत्तर आहे की आपण अद्याप करू शकलेलो नाही. याचा अर्थ असा आहे की आपण कुठेतरी हे जे रिसर्च किंवा संशोधन करायचं त्याच्या प्रायोरिटीज जगाने काय ठरवलेल्या आहेत त्याचा पुनर्विलोकन करण्याची गरज आलेली आहे. प्रायोरिटीज काय आहे की तुमचा एक फोन आहे, त्या फोनमध्ये मग कॅमेरा आला, त्या फोनमध्ये मग अमुक आलं, त्या फोनमध्ये तमुक आलं, GPS आलं, याच्याकडे ओढा करून तिथे पुढे प्रगती करायची का? आरोग्यासाठी जास्तीत जास्त शॉर्ट पिरियडमध्ये नवीन औषधं, नवीन वॅक्सिन तयार करण्यासाठी जास्त संशोधनावरती भर द्यायचा आणि अशा संशोधनामध्ये इन्व्हेस्टमेंट करायची का? फोनमध्ये जास्तीत जास्त सुविधा करण्याची इन्व्हेस्टमेंट करायची. ही जी चौथी गोष्ट महत्त्वाची आहे की आपल्या संशोधनाच्या प्रायोरिटी जगामध्ये खरं म्हणजे शासनाच्या हाती राहिलेल्या नाही आहेत, त्या खाजगी क्षेत्राच्या हाती गेलेल्या आहेत आणि जिथे जास्त प्रॉफिट अशा प्रॉफिटमध्ये मग ते त्याची इन्व्हेस्टमेंट करतात आणि त्याचे रिटर्न्स घ्यायला लागतात. इथे कुठेतरी ही चौथी मोठा धडा असा आहे की संशोधनाच्या प्रायोरिटीजसुद्धा शासनाने ठरवून दिलेल्या पाहिजेत, जेणेकरून अशी ज्यावेळेस घटना घडेल त्यावेळेस तातडीने ते क्षेत्र तसं त्याच्यासाठी तयार पाहिजे. आणि म्हणून R&D सेंटर्स किंवा संशोधन संस्था, त्याच्यापूर्वी आपल्याकडे नॅशनल केमिकल लॅबोरेटरी असेल भारतामध्ये, नॅशनल फिजिकल लॅबोरेटरी असेल, तसं या चौथ्या औद्योगिक क्रांतीमध्ये आत्तापर्यंत खरं म्हणजे की अशा मानवासाठी गरजेच्या अशा संशोधन संस्था, रिसर्च अँड डेव्हलपमेंट
शासकीय ह्याच्यामध्ये आल्या पाहिजे होत्या आणि खाजगी क्षेत्रामध्ये त्याच्यामध्ये प्रायोरिटीने त्यांना धोरणामध्ये आणलं पाहिजे होतं की हे प्रायोरिटीमध्ये होईल, मग त्याच्यामध्ये पब्लिक इन्व्हेस्टमेंट असं द्यावी लागली तरी. त्यामुळे चौथा धडा असा आहे की संशोधनाच्या प्रायोरिटी जगामध्ये कुठेतरी हे खाजगी क्षेत्राच्या हातात गेलेलं आहे, ते ठरवेल ती प्रायोरिटी. मला वाटतं की माणसाला जर योग्य रीतीने या पृथ्वीतलावर जगायचं असेल तर संशोधनाच्या प्रायोरिटीज ह्या शासनाने ठरवून दिल्या पाहिजेत. या आमच्या संशोधनाच्या प्रायोरिटीज आहेत आणि त्या अगोदर आल्या पाहिजेत. हे जर झालं नाही तर मला वाटतं की पुढे जे काही घडणार आहे ते पुन्हा याची पुनरावृत्ती होऊ शकेल आणि मग जीवितहानी, इकॉनॉमिक डिसरप्शन या गोष्टी होत राहतील आणि त्याची व्याप्ती, त्याची भयानकता किती असेल हे आत्ता आपल्याला काही सांगता येणार नाही. त्यामुळे चौथा धडा असा आहे की संशोधनाच्या प्रायोरिटीज ह्या शासनाने ठरवून त्या माणसाला कुठल्या गरजेच्या आहेत याकडे जास्त लक्ष दिलं पाहिजे. ना की चैनीच्या वस्तू असतील, ना की ज्याच्यामुळे तुम्हाला कम्फर्टच्या वस्तू असतील, त्या तर असल्याच पाहिजे, पण त्याची प्रायोरिटी ही नंतरची असली पाहिजे. टॉप प्रायोरिटी हे सर्वायवल, टॉप प्रायोरिटी हे तुमचे इकॉनॉमिक वेलबिईंग, तुमचे अर्थव्यवस्था चांगली राहील अशा पद्धतीने दिले पाहिजे. पाचवी गोष्ट आणि ती अतिशय सर्वात महत्त्वाची आहे की जगामध्ये सध्या कोविड-19मुळे जो वर्ग जास्त ज्याला हानी पोचलेली आहे, ज्याला त्रास पोचलेला आहे, तो इकॉनॉमिकली वीकर सेक्शन आहे. मग तो अमेरिका असेल, अमेरिकेतील रस्त्यावरती राहणारे लोक असतील, किंवा मग तिथे जो क्लास आहे की ज्याच्यामध्ये अलीकडे क्राईम रेट जास्त आहे असं म्हटलं जातं, किंवा जगामध्ये कुठे किंवा भारतामध्ये कुठे असेल की मायग्रंट असतील जे रस्त्याने चालून गेले असतील, गावापर्यंत पोहोचले, त्याच्यामध्ये काय मृत्यू पडलं. एक सांगायचा मुद्दा असा आहे की जे आर्थिकदृष्ट्या दुर्बळ आहेत त्याचा अशा वेळेस अशा लोकांना सर्वात जास्त त्रास होतो. आणि हे पाचवा मुद्दा जो आहे तो मला वाटतं की वाढत राहणार आहे. श्रीमंत आणि गरिबीची दरी, रिसोर्सेसचं अलोकेशन हे फार व्यस्त प्रमाणात झालेलं आहे. त्यामुळे जर आपल्याला पृथ्वी तलावरती यापुढे, भारतामध्ये यापुढे जर या अशा महामारींना तोंड द्यायचं असेल तर एक पाचवा धडा महत्त्वाचा आहे की ही विषमतेची दरी कुठेतरी कमी करावी लागेल आणि मग लोकांना रोजगार देऊन त्यांची आर्थिक व्यवस्था किंवा मग व्यवसायासाठी काहीतरी संधी उपलब्ध करून त्यांची सांपत्तिक स्थिती सुधारण्यासाठी काहीतरी करावं लागेल. अन्यथा मग आपण काहीच धडा शिकलो नाही कोरोनाकडून असं त्यामध्ये ते होऊ शकतं. सहावी आणि महत्त्वाची गोष्ट, आणि ही गोष्ट काही अतिशय सिंपल आहे, पण ती गोष्टसुद्धा याच्याशी निगडीत आहे की शेवटी प्रॉफिट, नफेखोरी आणि काही ठराविक लोकांच्या हातातच असे व्यवसाय जाऊन मग त्यांनी त्याच्यासाठी बेसुमार नफा कमवायचा आणि मग त्याकडे शासनाने, प्रशासनाने दुर्लक्ष करायचं. ते म्हणजे आपल्याला माहिती आहे की सध्या जो कोविडमुळे किंवा कोरोनामुळे जे मृत्यू होतात ती कोमॉर्बिडिटीमुळे जास्त मृत्यू होत आहेत. काही ठिकाणी 60-70% असेल, काही ठिकाणी 70% असेल, काही ठिकाणी 80% असेल, की ज्यांना दुसऱ्या इतर व्याधी आहेत, डायबिटीज असेल, हार्टचे प्रॉब्लेम्स असतील, ब्लड प्रेशर असेल, अनेक अशा गोष्टीमुळे की कोरोनामुळे, केवळ कोरोनामुळे मृत्यू होण्याचं प्रमाण तसं कमी आहे, कोमॉर्बिडिटीमुळे जास्त आहे. तर ही कोमॉर्बिडिटी होऊ नये म्हणून जगामध्ये गेले 30-40 वर्षामध्ये काही करण्यात आलेलं आहे का? उत्तर आहे नाही. त्यामुळे सहावा आणि महत्त्वाचा लेसन असा आहे की कोमॉर्बिडिटी होऊ नये यासाठी जे काही लाईफस्टाईल आहे किंवा ज्यामध्ये मुद्दाम प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टीने जसं जंक फूड की ज्याच्यामुळे ओबेसिटी वाढते, ज्याच्यामुळे डायबिटीस वाढतो, किंवा केवळ नफा कमवण्यासाठी काही गोष्टी जसं सिगरेट, धूम्रपान असेल किंवा तंबाखू असेल किंवा गुटखा असेल, असे ज्याचा काहीच उपयोग नाही आहे अशा गोष्टीचा बढावा देण्यात आला, किंवा जंक फूड असेल, ह्या सगळ्या गोष्टींचा एक प्रॉफिट आणि प्रॉफिट कमवण्याच्या दृष्टीने जे जागतिक पातळीवरती चढावड लागली आणि शासनांनी, सर्व देशांच्या शासनाने त्याकडे दुर्लक्ष केलेलं आहे. त्यामुळे कोमॉर्बिडिटीसाठी एक वातावरण तयार केलेलं आहे. त्यामुळे जर सहावा धडा जो असा आहे की जर पुढच्या पिढ्यांच्यासाठी किंवा पुढे असं संकट कमी त्याचं संकटाचा सामना करायचा असेल, कोमॉर्बिडिटी होऊ नये म्हणून हे जे प्रॉफिट एलिमेंट आहे तो प्रॉफिट एलिमेंट काढून टाकण्यासाठी काहीतरी धोरणं केली पाहिजे. नाही तर मग मला पैसा कमवायचा आहे, मग मी कुठे बेसुमार साखरेचे पदार्थ विकेल, मी बेसुमारपणे जाहिराती करून तंबाखूचे पदार्थ विकेल, हे सगळं होत राहिले नाही. त्यामुळे मग कोमॉर्बिडिटी ही वाढत राहील. त्यामुळे हा सहावा धडा जो आहे, 6th लेसन आहे, हे सगळ्यांनी खरं म्हणजे लक्ष देण्याची गरज आहे. अन्यथा मग
इतके बेड वाढवा, मग ऑक्सिजन वाढवा, मग ते तमूक करा, मग हे करा. हे याच्यामुळे मला वाटतं की काही मानवाचं भविष्य तितकंसं चांगलं राहणार नाही. असे खूप धडे आहेत आणि याच्यामध्ये खूप वेळ जाईल. मी त्याच्यावरती काय बोलणार नाही. मी शेवटचा धडा, 7वा धडा सगळ्यात महत्त्वाचा सांगतो की हे सगळं पाहण्यासाठी आत्तापर्यंत मी जे बोललेलो आहे, हे सगळं करण्याची जबाबदारी ही शेवटी माणसांचीच आहे. मग तशा पद्धतीची प्रशासन व्यवस्था, तशा पद्धतीची शासन व्यवस्था आपल्याला तयार करावी लागेल. मला राजकीय व्यक्तीबद्दल बोलायचं नाही आहे, कारण राजकीय व्यक्तींना सल्ला देण्यासाठी आपण प्रशासकीय व्यवस्था जगभर, मग ते अमेरिका असेल, ते इंग्लंड असेल, भारत असेल, व्हिएतनाम असेल, हे प्रशासकीय व्यवस्था अशीच सुरू केली पाहिजे की पोक्तपणे विचार करून भविष्यामध्ये काय योग्य आहे. आणि असे धडे जे मी 6 धडे सांगितले, आणखी खूप आहेत. या 6 धड्यांची खरं म्हणजे पूर्वीच विचार करून त्या पद्धतीने शासकीय व्यवस्था करायला पाहिजे होती किंवा तसे प्रयत्न करायला पाहिजे होते. तसं ते झालेलं नाही. त्यामुळे कुठेतरी ही प्रशासकीय व्यवस्था जागतिक पातळीवरची ही कोलमडलेली आहे. ती पुन्हा कुठेतरी एकदा रुळावर आणण्याची गरज आहे. अन्यथा मग हे असे ज्यावेळेस प्रकार घडतील त्यावेळेस केवळ त्याला रिॲक्टिव्ह काहीतरी घडले म्हणून त्याला सामना करायचा अशा पद्धतीचं राहील. आणि म्हणून समजा जर 30 जानेवारीला जर ही महामारी जगामध्ये घोषित झाली असेल तर त्याच वेळेस खरं जागतिक पातळीवरती या प्रशासकीय व्यवस्थेने राजकीय व्यवस्थेला सांगितलं पाहिजे की तुम्ही थांबवा, ही इंटरनॅशनल फ्लाईट्स तुम्ही आजच्या आज थांबवा, अशी सांगणारी किंवा अशा पद्धतीचं पटवून देणारी एक उदाहरण म्हणून मी सांगतो. किंवा प्रॉफिट सेंटर चुकीचे आहेत ते कमी करून द्या. ह्या सगळे हे जे धडे जे सांगितले हे धडे चुकीच्या हे धडे खरं फेस करण्याची गरज पडू नये. हे 6-7 धडे अशा पद्धतीची प्रशासकीय व्यवस्था खरं म्हणजे लयास पावत चाललेली आहे. त्यामुळे भविष्यामध्ये हे सगळं जर करायचं असेल तर त्याचं मूळ याचं आहे की भविष्यामध्ये काय घडणार आहे, सध्याचे चाललेलं ते योग्य चाललेलं आहे की नाही, या सगळ्यांचा विचार करून एक परिपक्व अशी प्रशासकीय व्यवस्था जगामध्ये पाहिजे. मग ती इंटरनॅशनल संघटना असतील, राष्ट्रीय पातळीवरचे शासन असेल किंवा राज्य किंवा स्थानिक पातळीवरचं शासन असेल, जगभर या सर्व स्तरावरती अशी पोक्त विजनरी विचार करणारी जर शासन प्रशासकीय व्यवस्था नसेल तर मला वाटतं की हे अतिशय दुर्भाग्याचं असेल. आणि हा 7वा आणि महत्त्वाचा लेसन्स आहे. असे प्रचंड गोष्टी आहेत. त्याबद्दल पुन्हा एकदा कधीतरी आपण याच्यावरती चर्चा करूया. पण कोरोनाने, कोविड-19ने काय शिकवलं, कोणते धडे शिकवले, तर हे 5-7 धडे शिकवलेले आहे. याच्याकडे आपण दुर्लक्ष केलं तर मला वाटतं की मग आपल्यासारखे आपणच दुर्दैव आहोत. आणि मला वाटतं की कुठेतरी याची सुरुवात होईल. आता याच्यावरती चर्चा झाली पाहिजे की अशा पद्धतीने होऊ नये म्हणून पुढे आपण गाफील राहता कामा नये. धन्यवाद.